ते मी आज छान मुळ्याचे पराठे केलेले आहेत. रोज आपण काय नाश्ता करावा, रोज तेच तेच पोहे, उपमा, इडली, डोसा खाऊन खूप कंटाळा येतो. तर आपण आज काहीतरी वेगळं करायला जात आहोत. काल गेले बाजारात, आणला मुळ्याची भाजी अजिबात करत कोणाला आवडत नाही. माझ्या घरात मुळा बनतच नाही आहे. पण आणलं काल मुळा, किसला, कापलं त्याचा पाला, घेतलं पीठ वगैरे. बघा आता आपण कशी रेसिपी तयार करतो आहे. तर वेळ न दवडता रेसिपीला करूया सुरुवात. छानपैकी धुवून घेतलेलं आहे पाला आणि मुळा. हे आपला सफेद जो मुळा असतो ते छानपैकी धुवून घेतलेलं आहे. त्याला लागणारं साहित्य आपण बघूया आता. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1.5 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि छोटा चमचा लाल तिखट. तुमच्या आवडीनुसार तिखट लागत असेल तर अजून घ्या तुम्ही. चवीनुसार मीठ. इथे मी वाटप करून घेतलेलं आहे जिरं, लसूण आणि हिरवी मिरचीचं. थोडे तीळ लागणार आहेत. इथे आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याचं पीठ म्हणजे, आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. तर चला आता मी ते परात घेतलेली आहे. त्या परातीत आपण सगळे पदार्थ मिक्स करून घेऊ. मीठ, तेल, पेस्ट, डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ 1 वाटी. चला आता आपण याचा छानपैकी गोळा तयार करून घेऊ. पाणी अगोदर घालायचं नाही आहे. याच्यात ओलावा असल्यामुळे मुळ्याला आधीच पाणी सुटतं बऱ्यापैकी. तर आपण आधी सुकंच मळून घेऊ. चला आता इथं छानपैकी असं गोळा तयार झालेला आहे. आणि हे पीठ मळायला मला हे 1 वाटी पाणी लागलेलं आहे, हा बाऊल. आता थोडं तेल घालून छान मऊ करून घेऊ. छानपैकी पोळा तयार झालेला आहे. पराठे करायला तर आपण तयार आहोत. फक्त त्याला 5 मिनटं आपल्या पोळीच्या पिठासारखं थोडं भिजून ठेवू. तर इथं आपण एक गोळा तयार करून घेऊ आता.